मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत गृह विभागासंदर्भात बैठक, तर शहांसोबतच्या बैठकीनंतर कुंभमेळ्यात गंगा स्नानाला जाणार असल्याची माहिती. अजितदादांच्या देवगिरीवर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह धनंजय मुंडेही होते उपस्थित. बैठकीत तब्बल 2 तास चर्चा. जरांगे पाटलांची पुढची भूमिका आज ठरणार, साखळी उपोषण की मुंबईत आंदोलन याबाबत ठरणार रणनीती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौऱ्याच्या निमित्तानं नाशकात घेणार जाहीर सभा, उबाठावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेची सीआयडी पोलीस कोठडी संपणार, केज कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. 1 रुपयात पीक विमा योजनेची फेररचना होण्याची शक्यता, शेतकऱ्यांना किमान 100 रुपये हप्ता लागण्याची शक्यता, कृषी आयुक्तालयानं प्रस्ताव पाठवल्याची सूत्रांची माहिती. भाडेवाढीचा एसटी महामंडळाला मोठा फायदा, उत्पन्नात झाली 13% वाढ, पहिल्या पंधरवड्यात एसटी महामंडळाला 51 कोटींचं उत्पन्न. पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 200च्या पार, काल नव्या 2 रुग्णांची नोंद, आतापर्यंत 113 रुग्णांना डिस्चार्ज.